श्वेता आज काय करतेस? आज मी बनवते डाळ खिचडी. रेसिपी बघायची आहे, चला झटपट बघून घेऊया. तर हे आहे सगळं साहित्य. याच्यामध्ये आहे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, भरपूर सारी कोथिंबीर गार्निशिंगसाठी, लसूण हा तर नेसेसरी आहे, आणि कढीपत्ता. या सगळ्या गोष्टी आपण फोडणीला वापरणार आहोत. आणि त्याच्यानंतर मी इथे तुरीची आणि मसूरची डाळ उकडून घेतली आहे. त्याच्यामध्ये एक बटाटा पण टाकलाय छोट्या साईजचा, आणि इथे भात पण बनवून घेतला. तर तेल छान तापलेलं आहे, त्याच्यात आपण टाकणार आहोत भरपूर जिरं. जिऱ्यानंतर यामध्ये काही लसूण, कढीपत्ता, कांदा छान परतून घ्यायचा. इथे आपला कांदा छान परतून झालाय. त्याच्यामध्ये टोमॅटो आणि मिरची टाकून घेऊया. आज खिचडी मी मिरची टाकून बनवते, म्हणजे ती येलो कलरची असते. त्याच्यामध्ये मसाल्याचा वापर नाही. कांदा आणि टोमॅटो छान परतले की त्याच्यामध्ये टाकायचं आहे आत्ताच नुकती बनवलेली आलं लसूणची पेस्ट. ही हिरवी जरी दिसली तरी याची रेसिपी मी टाकलेली आहे, तर तुम्ही नक्की माझ्या आयडीवर जाऊन बघा. आपण टाकणार आहोत ही घोटलेली डाळ. हवी तशी कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्याप्रमाणे वाढवून घ्यायची आहे. तर हे आलं लसूणचं पेस्ट आणि डाळीचं उरलेलं पाणी आहे, त्याच्यामध्ये मी चांगली परतून घेते, चांगली घोटून घेते. यानंतर मी टाकणार आहे अर्धा चमचा हळद. आणि घरामध्ये त्याचा सुवास एकदम दरवळतो आहे, खूप छान वाटतं आहे ॲक्च्युली. अशा पावसाच्या वातावरणात गरम गरम डाळ खिचडी, लोणचं आणि पापड खायला जी मजा येते ना. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडासा गरम मसाला टाकणार आहे मी, आणि हे चांगलं ढवळून घ्यायचं. तर मी जेवढं डाळीचं प्रमाण घेतलेलं त्याच्यापेक्षा थोडं प्रमाण कमी भाताचं घेतलं आहे, कारण डाळ खिचडीला डाळीचीच मजा असते जास्त. भात तर असतो पण डाळीची जास्त मजा असते, म्हणून तिला डाळ खिचडी बोललं जातं, कारण त्याच्यामध्ये जास्त प्रमाण असतं डाळीचं. आणि हे बघा, असं तिला छान परतून घ्यायचं. तुम्हाला कन्सिस्टन्सी अजून वाढवायची असेल तर वाढवू शकता, थोडी पातळ करू शकता. हॉटेलमध्ये जेव्हा डाळ खिचडी येते, हॉटेलमधून आपण जेव्हा पार्सल मागवतो तेव्हा ती थोडी पातळच असते. त्याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे डाळी टाकू शकता तुम्ही. मी फक्त तुरीची आणि मसूरची डाळ वापरली आहे. मी थोडी कन्सिस्टन्सी अजून वाढवते आहे, थोडी पातळ करते. थोडंसं जिरं, थोडं हिंग, भरपूर लसूण, मिरची आणि थोडासा मसाला. हा छान तडका रेडी झालाय, तो आपण ओतून घेऊया. कोथिंबीर आहे ना, सगळ्या पदार्थांची चव वाढवते, आणि तिला नेहमी शेवटलाच टाकायचं.